नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तसेच Instagram आणि Facebook चॅनलवर रील स्वरूपात. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चारही प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्यासोबत जोडले जा. आज दिनांक 10 मे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आता आपला पहिला प्रश्न आहे, पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, शुवेंदू अधिकारी. कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा पार पडला. तर या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. राजकीय बदल झालेला आहे. शुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुवेंदू अधिकारी यांनी काल शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. 2026 मध्ये मातृदिन म्हणजे मदर्स डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो किंवा जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 10 मे म्हणजे आज आहे मातृदिन. तर मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काय महत्व आहे मातृदिनाचं? मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा होतो. तर इतिहास काय आहे याचा? या दिवसाची सुरुवात अमेरिकन कार्यकर्त्या ॲना जार्विस यांनी केली होती. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 2026 मध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 10 तारीख असल्यामुळे म्हणजे उद्या आज, त्यामुळे हा मातृदिन आज साजरा केला जातोय. जर आज 11 असते किंवा 12 असते, कोणतीही तारीख असते तरी काही फरक पडत नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 3. भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी. प्रश्न क्रमांक 4. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे कोणाची जागा घेणार आहे? म्हणजे मावळते जनरल कोण आहे? तर हे आहे जनरल अनिल चव्हाण, ऑप्शन सी. याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. भारताचे नवीन CDS यांची नियुक्ती झालेली आहे. केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमण्य यांची भारताचे नवीन CDS म्हणून नियुक्त केले आहे. तर ते भारताचे तिसरे CDS असतील. जनरल अनिल चव्हाण हे दुसरे, तर जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS होते. या पदाचं महत्व, CDS हे पद तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी 2019 मध्ये निर्माण करण्यात आलेलं होतं, त्यामुळे हे महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 5. जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार परदेशातून पैसे पाठवल्या जाणाऱ्या रकमेचा जगातील सर्वात मोठा प्राप्तकर्ता देश कोणता ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, भारत. ठीक आहे. तर जागतिक स्थलांतर अहवाल 2026 याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. हा अहवाल आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने म्हणजेच IOM यांनी प्रसिद्ध केलेला असून IOM याचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर परदेशात स्थायिक भारतीयांनी मायदेशी पाठवलेल्या पैशांमुळे भारत सलग या यादीत अव्वल स्थानी आलेला आहे. तर आर्थिक आधार, परदेशातून येणारा हा पैसा भारतीय परकीय चलन साठ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. प्रश्न क्रमांक 6. गुजरातच्या पवित्र सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 11 मे 2026 रोजी किती वर्ष पूर्ण होत आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 75 वर्ष, ऑप्शन सी. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या 75व्या वर्षानिमित्त 8 ते 11 मे 2026 दरम्यान कोणता उत्सव आयोजित करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सोमनाथ स्वाभिमान पर्व व अमृत उत्सव, ऑप्शन बी. सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाले, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. इतिहास काय आहे? तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने 11 मे 1951 रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. तर या 75व्या वर्षाच्या निमित्ताने सोमनाथ स्वाभिमान पर्व व अमृत उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. तर सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. तसं तर पहिले ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरलाही म्हटलं जातं. त्याबद्दल वेगवेगळी मतांतरे आहेत, त्यामुळे असा प्रश्न विचारला जात नाही.
प्रश्न क्रमांक 8. DRDO आणि भारतीय हवाई दलाचे अलीकडेच कोणत्या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी घेतली आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन म्हणजेच तारा. तर प्रश्न क्रमांक 9 आहे तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची चाचणी कुठून घेण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे धोलेरा, गुजरात. ठीक आहे. या ठिकाणी याचं ऑप्शन मध्ये ते आलेलं नाही. याचं उत्तर धोलेरा आणि राज्य गुजरात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर ग्लाइड शस्त्र प्रणाली काय आहे? तारा ही भारताची पहिली स्वदेशी टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन यंत्रणा आहे. हे एक अचूक मारा करणारे ग्लाइड वेपन म्हणजे हत्यार असून ते हवाई हल्ल्याची क्षमता आणि शत्रूच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. तर DRDO चे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून सध्याचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत आहेत. प्रश्न क्रमांक 10. क्रिस्टल मॅट्रिक्स लिमिटेड म्हणजे CML द्वारे भारताचा पहिला मोठा व्यावसायिक मिनी मायक्रो LED डिस्प्ले कारखाना कुठे उभारला जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे धोलेरा, गुजरात. माफ करा, मागच्या प्रश्नाच्या उत्तरात मी धोलेरा, गुजरात म्हटलं. त्या ठिकाणीचं उत्तर आहे ओडिसा किनारपट्टी. ते आपण कमेंटमध्ये सुधारणा करून घेऊया. तर भारताचा पहिला LED डिस्प्ले कारखाना थोडक्यात माहिती बघूया. प्रकल्प आहे क्रिस्टल मॅट्रिक्स लिमिटेड म्हणजे CML धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र SIR मध्ये हा कारखाना उभारणार आहे. तर यामुळे भारताचे डिस्प्ले उत्पादनातील परकीय अवलंबित्व कमी होईल. तर क्षेत्र हा प्रकल्प भारताला ग्लोबल सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. प्रश्न क्रमांक 11. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 12. दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये ही परिषद कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 9 ते 10 मे किंवा 9 आणि 10 मे 2026 म्हणजे काल आणि आज. आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद ही भारताची अशा प्रकारची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्ररोग परिषद आहे. उद्देश नेत्ररोगावरील नवीन उपचार पद्धती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI चा वापर यावर यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय हवाई दलाने IAF कोणत्या क्षेपणास्त्राच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी MBDA या कंपनीसोबत करार केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे MICA क्षेपणास्त्र. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 14. MICA क्षेपणास्त्राची देखभाल करण्यासाठी करण्यात आलेला करार कोणत्या मोहिमेचा भाग आहे? आणि हा आहे आत्मनिर्भर भारत. ऑप्शन ए. तर MICA क्षेपणास्त्र देखभाल करार थोडक्यात माहिती क्षमता. MICA हे हवेतून हवेत मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. तर MRO करार MBDA या बहुराष्ट्रीय कंपनीसोबतच्या करारामुळे आता या क्षेपणास्त्रांची दुरुस्ती आणि देखभाल भारतातच होऊ शकेल. हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने राफेल आणि मिराज 2000 विमानांवर वापरले जाते. प्रश्न क्रमांक 15. दरवर्षी मे आणि ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? जो की काल साजरा झाला. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. तर जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2026 हा 9 मे म्हणजे मेचा दुसरा शनिवार रोजी साजरा झाला. काल साजरा झाला. उद्देश स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरावर जनजागृती करणे. वैशिष्ट्य आहे हा दिवस वर्षातून दोनदा साजरा होण्याचे कारण म्हणजे पक्ष्यांच्या स्थलांतराचे 2 मुख्य ऋतू. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपला जो 9वा प्रश्न होता त्या ठिकाणी थोडंसं प्रिंट मिस्टेकमुळे सांगण्यात गडबड झाली, तर ते समजून घ्या. पुढे आपण त्याला दुरुस्त केलेलं आहे. पुन्हा एकदा 9वा प्रश्न एकदा सांगून देतो. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची चाचणी कुठून घेण्यात आली? तर ही ओडिसा किनारपट्टी या ठिकाणाहून घेण्यात आली. तर हे लक्षात घ्या.
मोफत क्विज आणि PDF साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला एक फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. काही टेक्निकल चुका होऊ शकतात, तर त्या सविनय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारू शकता, कारण बऱ्याचदा काही ठिकाणी चुका झाल्यावर काही लोकांनी उर्मटपणे सांगितलेलं आहे. तर तसं करू नका, कारण विद्या विनयेनं शोभते. एवढाच संदेश देऊन आज तुर्तास या ठिकाणी थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू सो मच.